अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह मिळाल्यानंतर पहिल्यांदा सुप्रिया सुळे या आता पुण्यामध्ये आलेल्या आहेत. ताई, काय सांगाल? तोच उत्साह आपल्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. आय एम एन इटर्नल ऑप्टिमिस्ट. तीच जिद्द वाटते चेहऱ्यावरती. जिद्दीचा आणि याचा सगळ्याचा काय संबंध? ताई, आपण पक्ष कार्यालयामध्ये गेल्यानंतर आपल्याला पक्षाचं चिन्ह हे दिसणार नाहीये. काय आपल्या भावना असतील? त्याचं काय, कोणीतरी पक्ष आणि चिन्ह काढून घेतलंय, परत पक्ष उभा करू. प्रॉब्लेम काय आहे? दशकापासून घड्याळे चिन्ह बघताय आपण, आता बघायला मिळणार. काय झालं? हो, फक्त चिन्ह आहे ते. ठीक आहे, त्यांनी नेलं. मी शरद आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे. एखादी गोष्ट कोणीतरी काढून घेतली म्हणून रडत नाही बसणार. शून्यातून विश्व उभं करीन आणि मधला वडिलांचं नाव या देशात रोशन करेन. लोकसभेची निवडणूक चौथ्यांदा आपण सामोरे जात आहे. काय मुद्दे असतील लोकसभेच्या निवडणुकीत आपले? बेरोजगारी, हे जे तुम्ही इकॉनॉमिक्स बघताय, बेरोजगारी आहे, महागाई आहे, खूप विषय आहेत. आता कदाचित दुसऱ्या चिन्हावरती निवडणूक लढवावी लागणार आहे. आदरणीय पवार साहेब 5 चिन्हांवर वेगवेगळे लढले. त्याच्यात काय, मेहनत करेंगे, मेहनत करू आणि लढू. शेवटचा प्रश्न आहे ताई, रुपाली चाकणकर किंवा सुनेत्रा पवार या तुमच्या विरोधात असतील अशी शक्यता आहे. कोण सोपं वाटतं? सुनेत्रा पवार सोप्या वाटते तुम्हाला का? मी कुठलंही इलेक्शन सोपं समजत नाही. कुठलीही परीक्षा ही परीक्षा असते, त्याला अभ्यास करूनच बसायचं असतं. आणि लोकशाही आहे, त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये ह्याचा विरोधकांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे. हे संस्कार माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही मी वाचन केलेलं आहे त्याच्यातून झालेले आहेत. त्याच्यामुळे विरोधक हा कधीच शत्रू मी समजलेला नाही. विरोधक म्हणजे एक वेगळा विचार असतो. ही एक वैचारिक लढाई आहे, ही वैयक्तिक लढाई नाही. या होत्या सुप्रिया सुळे आपल्यासोबत. त्यांनी म्हटलंय की विरोधक हा मी विरोधकाला कधीच शत्रू मानत नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अझरुद्दीन शेख, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.